सर्व आवरल्यानंतर आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे सर्व काही झालं होता. कपाट आवरायचं होतं मला. कपाट बघा किती डेंजर झालं होतं, सगळे कपडे इकडे तिकडे कोंबल्यासारखे झाले होते. म्हटलं चला किती पण वेळ लागू द्यावा, 2 तास लागले मला आवरायला, पण किती मेसी झालं होतं हे. पूर्ण पसारा इकडे तिकडे, चप्पल पूर्ण बघा. कपडे दाखवते तुम्हाला, तुम्ही पण बोलसाल की एवढे कपडे कसं काय आणि का बरं असे फेकले इकडे तिकडे. ज्या घरी छोटं बाळ आहे त्यांना तर समजलंच असेल, घरामध्ये कितीही स्वच्छता ठेवली पसारा होतो. आणि कधी कधी वेळ नसतो, आपण धरले कपडे की तसेच ठेवून देतो. त्यानंतर घेतलं आवरायला, 2 तास लागले. साड्याचं तसंच ठेवलं, कारण की साड्या मला न्यायच्या होत्या, मग बाकीच्या ठेवून दिलं व्यवस्थित. पण बाकीचं सर्व व्यवस्थित अरेंज करून ठेवलं. हे माझे कपडे, बाबूचे कपडे, डॉक्युमेंट्स, रिकाम्या जे थैल्या येतात ते जे कधीतरी लागतात, इकडे फौजीचे कपडे सर्व, त्यांच्या वर्द्या वगैरे, त्यांचे डॉक्युमेंट सर्व याच्यामध्ये व्यवस्थित करून, शूज वगैरे असं करून ठेवलं. संध्याकाळच्या जेवणामध्ये बेसन बनवलं होतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये बेसन पोळी बनवली होती. आणि त्यानंतर अख्खा मसूर जे आहे ना ते भिजवायला टाकला होता. म्हटलं सकाळी याची भाजी बनवूया आणि मस्त लागतो, मला तर आवडतो. बेसन पोळीसोबत जेवण केलं मस्त. बाबून पण आज छान बेसन पोळी खाल्ली आणि सर्व करून असा संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.